तो अभ्यासाला बसतोस, टेबलवर बुक उघडतोस, पेन हातात घेतोस आणि 5 मिनिटात मोबाईल हातात असतो. परत बुककडे येतोस, 10 मिनिटात झोप येते. परत उठतोस, मन कुठेतरी भटकत असतं. 2 तास बसलास, अभ्यास किती झाला? 20 मिनिटे. हे फक्त तुझ्यासोबत होतं असं नाही. महाराष्ट्रातल्या हजारो स्टुडंटची ही स्टोरी आहे. पण आज मी तुला सांगणार आहे, फोकस का लागत नाही आणि त्यावर एक्झॅक्ट 5 सायंटिफिक उपाय काय आहेत. हे 5 उपाय वापरलेस तर पुढच्या 7 दिवसात फरक जाणवेल. चल सुरू करूया. आधी समजून घेऊया, फोकस का लागत नाही. तुझा ब्रेन हा एक एनर्जी सेव्हिंग मशीन आहे. त्याला जे सोपं आहे तेच करायचं असतं. मोबाईल बघणं सोपं आहे, रील्स बघणं सोपं आहे, अभ्यास करणं कठीण आहे. म्हणून ब्रेन ऑटोमॅटिकली तुला सोप्या गोष्टीकडे ओढतो. यात तुझी चूक नाही, ब्रेनची डिझाईनच अशी आहे. पण चांगली गोष्ट म्हणजे आपण ब्रेनला ट्रेन करू शकतो. आणि आता मी तुला त्यासाठी 5 पॉवरफुल पद्धती सांगणार आहे. पहिली पद्धत, पोमोडोरो टेक्निक. नाव थोडं विचित्र वाटेल, पण जगभरातले लाखो स्टुडंट्स ही टेक्निक वापरतात. करायचं काय? 25 मिनटं फक्त अभ्यास, फोन बंद, नोटिफिकेशन बंद, सगळं बंद. नंतर 5 मिनटं ब्रेक, परत 25 मिनटं स्टडी, परत 5 मिनटं ब्रेक. असे 4 राऊंड झाले की 20 मिनिटांचा मोठा ब्रेक. ही पद्धत काम का करते? कारण ब्रेनला माहिती असतं फक्त 25 मिनटे फोकस करायचा आहे, म्हणून तो जास्त कॉन्सन्ट्रेट करतो. आजच फोनमध्ये पोमोडोरो टायमर ॲप इन्स्टॉल कर, फ्री आहे. उद्यापासून ट्राय कर. दुसरी पद्धत, फोन दुसऱ्या खोलीत ठेव. सायलेंट मोडवर ठेवणं पुरेसं नाही, फेस डाऊन ठेवणंही पुरेसं नाही. का? टेक्सास युनिव्हर्सिटीच्या रिसर्चनुसार फोन समोर असला तरी ब्रेनचा जवळपास 20% एनर्जी फक्त स्वतःला डिस्ट्रॅक्ट होण्यापासून थांबवण्यात जातो. म्हणजे तू फुल फोकसने अभ्यासच करत नाहीस. उपाय सोपा आहे. अभ्यास करताना फोन दुसऱ्या खोलीत ठेव किंवा बॅगमध्ये बंद करून ठेव. ब्रेकमध्येच बघ. हे एक चेंज तुझा फोकस नोटिसबली वाढवेल. तिसरी पद्धत, स्टडी एन्व्हायरमेंट फिक्स कर. तू कुठे अभ्यास करतोस यावर खूप फरक पडतो. बेडवर बसून अभ्यास करतोस, ब्रेनला बेड म्हणजे झोप वाटते, म्हणून झोप येते. टी व्ही समोर बसतोस, ब्रेन डिवाईड होतं. योग्य स्टडी सेटअप कसं असावं? टेबल आणि चेअर वापर, बेड नाही. रूममध्ये चांगली लाईट असू दे, डिम लाईट म्हणजे झोप. आवाज कमी असू दे. म्युझिक ऐकत असाल तर फक्त इन्स्ट्रुमेंटल, लिरिक्स असलेले म्युझिक टाळा. आणि टेबल साफ ठेवा, फक्त बुक आणि नोट्स. एन्व्हायरमेंट बदललं की ब्रेन आपोआप स्टडी मोडमध्ये जातो. हे कंडिशनिंग आहे आणि ते खरंच काम करतं. चौथी पद्धत, टू डू लिस्ट रात्री लिहा. बहुतेक स्टुडंट सकाळी उठल्यावर विचार करतात, आज काय अभ्यास करायचा, आणि हाच विचार करण्यात 30 मिनिटे निघून जातात. रात्री झोपण्यापूर्वी उद्याचा अभ्यास लिहून ठेवा. स्पेसिफिक लिहा. उदाहरणार्थ, मॅथ चॅप्टर 5, एक्सरसाइज 5.1 आणि 5.2 सायन्स. फोटोसिंथेसिस चॅप्टर वाचून नोट्स काढा. सकाळी उठल्यावर फक्त लिस्ट बघ आणि सुरू कर. डिसिजन घ्यायला वेळ जाणार नाही. रात्रीचे 2 मिनटं सकाळचे 30 मिनटं वाचवतात. 5वी आणि सर्वात पॉवरफुल पद्धत, 2 मिनिट रूल. अभ्यासाला बसायचं असतं पण मन तयार नसतं, नंतर करतो असं वाटतं, तेव्हा स्वतःला सांग, फक्त 2 मिनटं अभ्यास करतो, बस, फक्त 2 मिनटं. कारण ब्रेनला काम सुरू करणं सर्वात कठीण वाटतं. एकदा सुरू केलं की तो कंटिन्यू करायला लागतो. यालाच झायगार्निक इफेक्ट म्हणतात. ब्रेनला इनकम्प्लीट काम पूर्ण करायला आवडतं. तू 2 मिनटं म्हणून बसशील आणि कधी 45 मिनटे झाली हे तुला कळणारही नाही. हे ट्राय केलंस का? कमेंटमध्ये नक्की सांग. आता एक छोटंसं रिअल एक्झाम्पल सांगतो. माझा एक ओळखीचा विद्यार्थी रोहन, 10वीमध्ये त्याला 58% मार्क्स होते. रोज 4 ते 5 तास अभ्यास करायचा, पण रिझल्ट नव्हता. त्याने या 5 पद्धती वापरायला सुरुवात केली. पहिल्या आठवड्यात कठीण वाटलं, दुसऱ्या आठवड्यात जड गेलं, पण तिसऱ्या आठवड्यात त्याला सवय लागली. 11वीत रिझल्ट आला 81%. त्याने इंटेलिजन्स बदलली नाही, त्याने फक्त पद्धत बदलली. तू पण हे करू शकतोस. मार्क्स कमी असणं प्रॉब्लेम नाही, चुकीची पद्धत प्रॉब्लेम आहे, आणि ती बदलणं पूर्णपणे तुझ्या हातात आहे. तर आज आपण शिकलो पोमोडोरो टेक्निक. फोन दुसऱ्या खोलीत ठेवणं, स्टडी एन्व्हायरमेंट फिक्स करणं, रात्री टू डू लिस्ट लिहिणं आणि 2 मिनटं रूल.
यापैकी तू आज कोणती पद्धत ट्राय करणार कमेंटमध्ये नक्की सांग. मी पर्सनली रिप्लाय करेन. आणि हा व्हिडिओ त्या मित्राला शेअर कर जो रोज अभ्यासाला बसतो पण फोकसच लागत नाही. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नकोस. दर आठवड्याला असेच युजफुल व्हिडिओ येतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.